दसरे नगरात श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य सोहळा स्वराज प्रतिष्ठानच्या आयोजनात भक्तिमय वातावरण. अहिल्यानगर शहरातील दसरे नगर परिसरात स्वराज प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. परिसर रामनामाच्या गजराने, भजन कीर्तनांनी आणि धार्मिक वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थित भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद लुटला. या कार्यक्रमास माननीय आमदार संग्राम भैया जगताप, महापौर सौ ज्योतिताई गाडे, नगरसेवक विशाल नाकाडे, नगरसेविका सौ रोशनीताई त्र्यंबके, सौ रुपालीताई वारे, सौ संध्याताई पवार यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी किशोरजी वाणी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये बालकृष्ण नरवडे, भाऊसाहेब आव्हाड, अजित शहाणे, महादेव सावळे, वासुदेव आव्हाड, सारंग शहाणे, तुकाराम मिसाळ, राजू गीते, योगेश जावळे, मयूर सूर्य पुजारी तसेच शेखर बनकर यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राम जन्माच्या पवित्र क्षणी विशेष आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनी अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे समाजात एकात्मता व संस्काराची जपणूक होत असल्याचे मत व्यक्त केले. स्वराज प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले असून भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. जय श्रीराम. आम्ही दसरे नगरवासी, आमच्या इथे गेले 15 वर्ष झाले ही रामनवमीची परंपरा चालू आहे. इथे मोठ्या उत्साहाने रामनवमीची परंपरा चालू होते आणि आमच्या येथील सर्व नगरसेवक सगळेजण सहभागी होतात. संध्याताई पवार, रोशनीताई, निखिलजी वारे सर्वजण येत असतात आणि रुपालीताई वारे पण येत असतात. त्यामुळे त्या उत्साह खूप अद्विगणित असतो आणि लेझिम पथक हे खूप जोरात झाल्यामुळे सगळ्यांचा आनंद खूप असा हर्षास्पद झालेला आहे आणि आनंदच असतो. 2 दिवस हे दिवाळीपेक्षाही महत्त्वाचे जास्त असतात. हिंदू धर्मामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राम जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे दसरे नगर इथे खूप उत्साहात साजरा होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे त्यांनी आदल्या दिवशी एक भव्य अशी मिरवणूक राम जन्मा निमित्त काढली जाते. त्याच्यामध्ये महिलांचा खूप सहभाग असतो आणि सर्वांनी खूप छान असं लेझिमचं पथक यावर्षी त्यांनी तयार केलं होतं आणि खरोखरच खूप असा छान उत्साह या महिलांमध्ये दिसून येतो. त्याचबरोबर सर्व पुरुषांची त्यांना खूप साथ असते. त्याच्यामुळे ती भव्य मिरवणूक खूप उत्साहात साजरी झाली आणि आज राम जन्म आजही तितकाच उत्साह त्यांचा टिकून आहे आणि सर्व महिलांनी जो भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला तोही खूप सुंदर असा भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू होता. त्यामुळे छान असे राम जन्माचे पाळणे म्हणण्यात आले आणि सर्व महिलांनी त्याला एक छान साथ दिली. त्याबद्दल सर्व दसरे नगर परिसरातील महिलांचे आभार मानते. नमस्कार. प्रथम सगळ्यांना श्री रामनवमी जन्मीच्या सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देते. आज दसरे नगर इथे मोठ्या उत्साहात रामनवमी जन्माचा उत्सव साजरा झाला आणि खरंच खूप छान असं त्यांनी 10-15 वर्षापासून त्यांची ही परंपरा चालू आहे आणि रामनवमीचे खरंच खूप सुंदर असे कार्यक्रम घेतात आणि सगळे दसरे नगर मिळून खूप छान असा उपक्रम ते करतात. महिला लेझिम खेळतात आणि त्यांच्यातलीच एक महिला त्यांना सगळ्यांना शिकवते आणि म्हणजे त्यांना बाहेरून कोणाला बोलवायची गरज नसते कारण त्यांचा उत्साहच एवढा असतो. लहान मोठ्या असो किंवा लहान मुलं असो किंवा सगळ्या महिला असो, ह्या सगळ्या एकत्र येतात आणि राम जन्म ह्याच्या सगळ्यात छान उत्सव साजरा करतात.